आज आपण अगदी फ्रेश आणि ताजं असं साबुदाणा फ्रूट डेझर्ट बनवणार आहोत. हे तुम्ही डेझर्ट म्हणून पण खाऊ शकता आणि हे तुम्ही ड्रिंक म्हणून पण पिऊ शकता आणि हे तुम्ही सणासुदीला बनवू शकता किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून पण बनवू शकता. आणि जेव्हा नेहमी मुलं आईस्क्रीमची डिमांड करतात तेव्हा अशा वेळेस तुम्ही हे डेझर्ट बनवून ठेवू शकता. त्यासाठी 4 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यामध्ये पाऊण वाटी इतकं साबुदाणा घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. 10 ते 12 मिनटं साबुदाणा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटात बघा साबुदाण्याला चांगला पारदर्शकतापणा आलेला आहे. त्यानंतर एक गाळणी घ्यायची आहे. गाळणीवरती साबुदाणा ओतायचा आहे आणि त्याच्यानंतर थंड पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातल्यामुळं साबुदाण्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि बघा साबुदाणा असा मोकळा आणि मोकळा सुटसुटीत होतो. त्याच्यानंतर 2 चमचे इतकं व्हॅनिला एसेन्सचं कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घालून हे कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 लिटर दूध इतकं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दूध गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 4 दूध गॅस आपण चालू केलेला नाही. 4 चमचे इतकं दूध पावडर घालायचे आहे. याच्यानंतर आता दूध पावडर चांगले मिक्स करायचे आहे आणि त्याच्यानंतर गॅस चालू करायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोण बटनावरती जाऊन क्लिक करा. त्याच्यानंतर दुधाला उकळी येऊन द्यायची आहे आणि अर्धी वाटी इतकं साखर घालायची आहे आणि 2 मिनटं चांगली विरघळून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर एका हातामध्ये कस्टर्ड पावडरचा बॉल घ्यायचा आहे आणि एका हातामध्ये असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं आहे. दुधाला असं 2-3 मिनटं असं थोडासा हलकासा दाटसरपणा येऊन द्यायचा आहे. बघा आपलं दुधाला दाटसरपणा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे दूध काढून तुम्हाला पंख्याखाली थंड करायला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करायचा आहे आणि चांगला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला बॉल फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. बघा अशा प्रकारे साबुदाणा पण असा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता बघा एका साईडला मी डेझर्ट बनवणार आहे आणि एका साईडला ड्रिंक बनवणार आहे. त्याच्यामध्ये आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रूट घालू शकता. मी ॲपल घातलेले आहे, हिरवी द्राक्षे घातलेले, काळी द्राक्षे घातलेली आहे आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपलं ड्रिंक हे कस्टर्ड तयार झालं, डेझर्ट तयार झालेलं आहे आपलं. आता याच्यानंतर आपण ड्रिंक तयार करतो आहे. याच्यामध्ये बघा हे आपल्याला हे ड्रिंक्स ओतून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यावरती फ्रूट घालायचे आहे. हे डेझर्ट अगदी एवढं हेल्दी आणि पौष्टिक आणि टेस्टी बनतं. सगळ्यांसाठी खूप फायद्याचं आहे. हे डेझर्ट तुम्ही नक्की करून बघा. आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, रेसिपीला लाईक करायचं आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.